युगामध्ये जर आम्ही बघितलं तर पुष्कळ लोक दारिद्र्यामध्ये आहेत, पुष्कळ लोक कर्जबाजारीमध्ये आहेत, पुष्कळ लोक या पैशाच्या ओझ्याने दबलेले आहेत. त्यांना समजत नाही की या बंधनातून बाहेर कसं पडावं, या संकटातून बाहेर कसं यावं. कर्जबाजारी झाले, त्या कर्जबाजारीपणामुळं त्यांच्या जीवन जगायला सुद्धा मुश्किल झालेलं आहे. हालेलुया. अनेक लोक असे झालेले आहेत प्रियानो की ज्यांनी अनेक कर्ज घेऊन ठेवलेत आणि आज ते लोक त्या कर्जातून बाहेर निघण्याचं शक्ती सुद्धा आज त्यांच्याकडे नाही. याच्यातून निघावं कसं, याच्यातून मार्ग काढावा कसा, अशा अनेक प्रश्न त्यांना पडलेत, परंतु त्यातून निघणं त्यांच्यासाठी अवघड झालेलं आहे. मग हे सगळं आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वतः पेरलेलं आहे आणि जे आम्ही पेरतो तेच उगवलं जातं. मग या ठिकाणी नीतिसूत्र 6वा अध्याय 6 ते 11 वचनामध्ये आमच्याबद्दल एक खूप सुंदरशी डिटेल या ठिकाणी सांगितली. आपण ती वाचूया. नीतिसूत्र 6वा अध्याय 6 ते 11 वचन मराठीमध्ये वाचा. अरे आळशा, मुंगीकडे जा, तिच्यावर तर पाहून शहाणा हो. तिला कोणी धनी नाही, देखरेख करणारा किंवा अधिपती नसता. ती उन्हाळ्यात आपले अन्न मिळवते आणि कापणीच्या दिवसात आपले भक्ष्य जमा करून ठेवते.